स्नेहाला जेव्हा गाणगापूरच्या त्या पवित्र परिसरात आणलं गेलं तेव्हा वातावरणात काहीतरी विचित्र बदल झालेला स्पष्ट जाणवत होता. मंदिरांच्या घंटांचा निनाद, धूपदीपाचा गंध, मंत्रोच्चाराचा मंद पण सातत्याने घुमणारा आवाज, हे सगळं जणू एकत्र येऊन अदृश्य शक्तींना आव्हान देत होतं. पण जसे स्नेहाने मंदिराच्या पायऱ्यांवर पाऊल ठेवले तसे तिचे शरीर अचानक ताठ झाले. तिचा श्वास वेगाने चालू लागला, डोळे विस्फारले गेले आणि पुढच्याच क्षणी तिच्या तोंडातून अशी किंकाळी बाहेर पडली की आजूबाजूच्या प्रत्येकाच्या अंगावर शहारा आला. तो आवाज स्नेहाचा नव्हताच, तो खोल, जड आणि रागाने भरलेला होता. जणू त्या देहात कुणीतरी दुसरंच अस्तित्व अडकलेलं होतं. 4 माणसं मिळून तिला धरून ठेवत होती, पण एका क्षीण दिसणाऱ्या मुलीकडून येणारी ती ताकद अविश्वसनीय होती. ती दोन्ही पाय जमिनीवर रोवून उभी राहिली होती, डोळे पांढरे झाले होते आणि ती ओरडत होती, नको, मला तिथे नका नेऊ. तिच्या प्रत्येक शब्दाबरोबर मंदिरातील वातावरण अधिकच जड होत चाललं होतं. काही भाविकांनी डोळे मिटून प्रार्थना सुरू केली, काही जण मंत्र म्हणत पुढे सरसावले, तर काही जण भीतीने मागे सरकले. पुजाऱ्यांनी मात्र कुठलाही गोंधळ न करता शांत पण ठाम स्वरात श्री गुरुदत्त, श्री गुरुदत्त असा जयघोष सुरू केला. तो जयघोष वाढता स्नेहाचं शरीर थरथरायला लागलं. तिच्या तोंडातून एकाच वेळी रडणं, हसणं आणि ओरडणं बाहेर पडत होतं. जणू 2 शक्ती एकाच देहासाठी झगडत होत्या. औदुंबराच्या सावलीत नेल्या क्षणी ती अक्षरशः जमिनीवर कोसळली. तिचं डोकं मागे वाकलं, डोळे पूर्ण पांढरे झाले आणि तोंडातून अस्पष्ट भीतीदायक शब्द बाहेर येऊ लागले. पुजाऱ्यांनी तिच्या डोक्यावर तीर्थ शिंपडलं, भस्म लावलं आणि गुरुचरित्रातील ओव्या मोठ्याने म्हणायला सुरुवात केली. त्या क्षणी एक भयानक किंकाळी संपूर्ण परिसरात घुमली आणि पुढच्या क्षणी अचानक पूर्ण शांतता पसरली. ती शांतता इतकी खोल होती की काही क्षण सगळे स्तब्ध राहिले. स्नेहा जमिनीवर निर्जीवपणे पडून होती. वडिलांचे हात थरथरत होते, आईच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते आणि प्रत्येकाला वाटत होतं आता सगळं संपलं. मित्रांनो, आजचा जो सत्य अनुभव आपण ऐकणार आहोत तो मला स्वतः डॉक्टर अनिरुद्ध कुलकर्णी, नाव बदललेले, नाशिकमधील एक सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ यांनी पाठवला आहे. डॉक्टरांच्या मते ही घटना त्यांच्या आयुष्यातील अशी पहिली केस होती जिथे विज्ञान, औषधोपचार आणि वैद्यकीय ज्ञान पूर्णपणे अपुरं पडलं आणि त्यांना अशा शक्तीचा सामना करावा लागला जी माणसाच्या समजुतीच्या पलीकडची होती. ही घटना सन 2010 साली घडली आहे. त्या दिवशी सकाळी 10:30 वाजता डॉक्टर कुलकर्णी आपल्या क्लिनिकमध्ये बसले होते. त्यांच्यासमोर एक तरुण मुलगी आणि तिचे वडील बसले होते. मुलीचं नाव होतं स्नेहा पाटील. वय अवघं 19 वर्ष. दिसायला देखणी, अभ्यासात हुशार, पण तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र भीतीची सावली दिसत होती. डोळे सतत इकडे तिकडे फिरत होते, जणू कोणीतरी तिला पाहत आहे अशी भावना तिला होत होती. डॉक्टर साहेब, माझी मुलगी स्नेहा गेल्या 15 दिवसांपासून बदलली आहे. रात्री झोपत नाही, आरशासमोर उभी राहून स्वतःशीच बोलते, कधी हसते, कधी रडते आणि कधी आरशाला हात लावून म्हणते आपल्याला जायचंय. आता कुठे जायचंय तिला आणि कोणासोबत हेच कळत नाहीये. मी कितीदा विचारलं सुद्धा, स्नेहा बाळा कुठे जायचंय तुला? तो बोलावतो मला, ती एवढंच बोलली. मला खूप काळजी वाटते डॉक्टर. हे ऐकून डॉक्टरांनी स्नेहाकडे पाहिलं आणि शांतपणे विचारलं, स्नेहा तुला नेमकं काय दिसतं? स्नेहाने हळूच मान वर केली. तिचा आवाज थरथरत होता. डॉक्टर अंकल, तो माझ्यासारखाच दिसतो, पण तो कायम हसत असतो. पण मी तशी कधीच हसत नाही. त्या एका वाक्याने डॉक्टरांच्या अंगावर शहारा आला. वडिलांनी पुढे सांगितले की स्नेहा नुकतीच कॉलेजच्या हॉस्टेलमधून घरी परत आली होती. कारण विचारल्यावर तिने फक्त एवढंच सांगितलं होतं, पप्पा माझ्या रूममध्ये आरशाजवळ रात्री श्वासांचा आवाज येतो. हॉस्टेलची ती खोली नंबर 214. स्नेहा सांगत होती की त्या खोलीत याआधी राहिलेल्या 2 मुलींनी अचानक कॉलेज सोडलं होतं. कारण कोणालाच माहीत नव्हतं, पण स्नेहा त्या खोलीत राहायला गेल्यानंतर तिचं आयुष्यच बदलून गेलं. पहिल्या रात्री तिला असं वाटलं की आरशात तिचं प्रतिबिंब उशिरा हालचाल करतंय. ती हात हलवते, पण आरशातली ती काही सेकंदांनी हात हलवते, जणू एखादा टाईम लॅग.
दुसऱ्या रात्री आरशातली तिची प्रतिकृती हसली, पण स्नेहा रडत होती. तिसऱ्या रात्री आरशातल्या त्या प्रतिबिंबाने बोलायला सुरुवात केली होती. आवाज खरजातला होता. स्नेहा दचकलीच. गर्ल्स हॉस्टेलमध्ये पुरुषी आवाज येणं शक्यच नव्हतं. मग कोणी टिंगल करत होतं का? स्नेहाने आरशातील प्रतिबिंबाकडे पुन्हा एकदा नीट लक्ष देऊन बघितलं तर ते अगदी सामान्य दिसत होतं. भात झाला असावा असं वाटून स्नेहा आपल्या बेडवर जाऊन झोपली. थंडी असल्यामुळे तिने एक जाडजूड शाल पंघरली होती. तिचा डोळा लागला तसे तिची शाल पायाच्या बाजूने खेचली जाऊ लागली. अजूनही स्नेहा गाढ झोपेत होती. अचानक तिची शाल सर्रकन कोणीतरी ओढली. स्नेहा किंचाळून उठली. तिने खोलीत नजर फिरवली, पण तिला कोणीही दिसलं नाही. तिने ही गोष्ट हॉस्टेलच्या वॉर्डनलाही सांगितली, पण वॉर्डनने ही गोष्ट भास असेल म्हणून टाळली. काही दिवसांनी अचानक स्नेहाची मैत्रीण ओरडतच हॉस्टेल बाहेर आली. तिने सांगितलं की बाथरूममध्ये असताना कोणीतरी दाराखालून तिला बघत होतं. तिने घाबरून जेव्हा दार उघडलं तेव्हा समोर स्नेहा उभी होती, पण तिच्या चेहऱ्यावर विचित्र भाव होते. जणू एखादा पुरुष तसल्या नजरेने स्त्रीकडे बघतो ना, अगदी तसेच. ती धावत पळत वॉर्डनकडे हे सांगायला आली होती. वॉर्डन जेव्हा बाथरूममध्ये गेले तेव्हा त्यांना स्नेहा कुठेही दिसली नाही. बाथरूममधील साऱ्या खोल्या त्यांनी बघितल्या, पण स्नेहा कुठेही दिसत नव्हती. अचानक त्यांची नजर वर बनवलेल्या स्टोरेज परदीवर गेली. स्नेहा तिथे बसून हसत त्यांनाच बघत होती. एक क्षण त्यांनाही भीती वाटली, पण लगेच त्यांनी स्वतःला सावरले व स्नेहाला रागावून खाली उतरण्यास सांगितले. स्नेहा गपचूप खाली उतरली आणि आपल्या रूममध्ये जाऊन झोपली. घडला प्रकार अतिशय विचित्र होता. म्हणजे तिच्या मैत्रिणीला असे चोरून पाहणे नाही, तसे तर गंमत म्हणून मुली करतात हे त्यांना माहीत होतं, पण एवढं 10 फूट उंच परदीवर जाऊन बसणं, तेही कसलेही साधन नसताना, हे जरा अशक्यच होतं. पण हॉस्टेलची बदनामी नको व्हायला असा विचार करून त्यांनी ही गोष्ट तिथेच दाबली. पण असे प्रकार वरचेवर घडू लागले. मुली अचानक रात्री किंचाळत वॉर्डनकडे कंप्लेंट करत की स्नेहा त्यांच्याकडे विचित्र बघते. कोणी म्हणत स्नेहा रात्री हॉस्टेल कॉरिडॉरमध्ये एकटीच फिरते. तिच्या बाजूला राहणाऱ्या काही मुलींनी तर हॉस्टेलच सोडलं. शेवटी वॉर्डनने हा सारा प्रकार स्नेहाच्या घरी सांगितला. मुलीच्या चिंतेने वडील त्याच क्षणी घरून निघाले. सकाळी जेव्हा ते हॉस्टेलला पोहोचले तेव्हा त्यांना तिथे गर्दी दिसली. मुलींचा एकच घोळका तिथे जमला होता, पण कुणी मोठ्याने बोलत नव्हतं. सगळ्यांच्या नजरा एका दिशेने स्थिर होत्या. रूम नंबर 214. वॉर्डन घाबरलेल्या आवाजात म्हणाल्या, पाटील साहेब, आज पहाटेपासून स्नेहाने स्वतःची रूम लॉक केली आहे. आतून आवाज येत आहेत, पण ती दरवाजा उघडत नाहीये. वडिलांनी घाबरून स्नेहाला हाक मारली, स्नेहा, बाळा, दार उघड. आतून हळूच आवाज आला, पण तो स्नेहाचा नव्हता. तो आवाज जड होता, खरजातला होता. ती झोपली आहे, तिला त्रास देऊ नका. हे ऐकताच सगळ्यांच्या अंगावर काटा आला. वडिलांनी जोरात दार ठोठावलं. कोण आहे तिथे? दार उघड. माझ्या मुलीला जर काही इजा झाली तर तुला जिवंत सोडणार नाही. उघड दार. काही क्षणांनी दार आपोआप हळूच उघडलं. आतलं दृश्य पाहून सगळे थिजले. स्नेहा आरशासमोर उभी होती. डोळे सताड उघडे होते. वडिलांनी पटकन स्नेहाला जवळ घेतले. वॉर्डनने पूर्ण खोली तपासली, पण त्यांना कोणीही दिसले नाही. वडिलांनी स्नेहाला घट्ट मिठीत घेतलं. स्नेहा, बाळा, मी आलोय, घाबरू नकोस. पण स्नेहा काहीच बोलत नव्हती. तिचं शरीर थंड होतं आणि नजर अजूनही आरशावरच स्थिर होती. वडिलांनी तिला जवळच्या एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. तेथील डॉक्टरांनी तिला थोडा मानसिक त्रास झाला असेल म्हणून विचित्र वागते असं सांगून आणि काही गोळ्या औषधी देऊन स्नेहाची सुट्टी केली. पण ही गोष्ट इथेच संपत नव्हती. हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर पहिले 2 दिवस स्नेहा अगदी शांत होती. खूप वेळ झोपायची, कुणाशी बोलायची नाही. डॉक्टरांनी दिलेल्या औषधांमुळे थोडा फरक जाणवत होता, पण तो फक्त वरवरचा होता. तिसऱ्या रात्री साधारण 2:30 वाजता स्नेहाच्या वडिलांना घरात कुठेतरी आरसा खडखडल्यासारखा आवाज ऐकू आला. त्यांनी स्नेहाच्या रूमचे दार उघडले, लाईट्स ऑन केले, पण स्नेहा खोलीत कुठेच नव्हती. त्यांनी सगळीकडे शोधायला सुरुवात केली आणि अचानक त्यांना बेडच्या खालून खटखट ऐकू आली. त्यांनी वाकून बेडखाली बघितले. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण स्नेहा बेडखाली झोपली होती आणि हसत होती. पण तिचा आवाज तो वेगळाच होता, पुरुषी होता. स्नेहा, बाळा, तिथे काय करते खाली?
वडील जवळजवळ ओरडलेच. स्नेहा हसत होती. तिला बाहेर काढले तशी ती नॉर्मल झाली आणि गपचूप पलंगावर झोपली. वडिलांना कळत नव्हते की स्नेहा असं विचित्र का वागत आहे. त्यांनी आईला तिच्याकडे लक्ष द्यायला सांगितले आणि ते गावातील त्यांच्या डॉक्टर मित्राकडे गेले, अर्थात नाशिकमधील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अनिरुद्ध कुलकर्णी. डॉक्टर, स्नेहाला काय झाले कळतच नाहीये. वडिलांचा आवाज खालावला होता. का? काय झाले? अहो, हॉस्टेलला गेल्यापासून तिचे वागणे बदलले आहे. वडिलांनी आतापर्यंत घडलेला सारा प्रकार डॉक्टर अनिरुद्ध यांना सविस्तरपणे सांगितला. डॉक्टर अनिरुद्ध कुलकर्णी संपूर्ण हकीकत शांतपणे ऐकत होते. ते मध्ये काहीही बोलले नाहीत. सगळं संपल्यावर त्यांनी चष्मा काढून टेबलावर ठेवला आणि थोडा वेळ विचारात पडले. हे ऐकून पहिल्यांदा कोणालाही ॲक्यूट सायकोसिस किंवा डिसोसिएटिव्ह डिसऑर्डर वाटेल, पण काही गोष्टी अशा आहेत ज्या मेडिकल लॉजिकमध्ये बसत नाहीत. म्हणजे? वडिलांनी घाबरून विचारले. आरशाशी संवाद, वेगळा आवाज, शारीरिक ताकद आणि विशेष म्हणजे ती स्वतःसारखी दिसणारी दुसरी व्यक्ती. डॉक्टर गंभीर झाले. मला स्नेहाला प्रत्यक्ष पाहावं लागेल. दुसऱ्या दिवशी स्नेहाला डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये आणण्यात आलं. स्नेहा शांत होती, खूप शांत, इतकी शांत की ती अस्वस्थ वाटत होती. तिच्या डोळ्यांची सतत हालचाल होत होती, जणू ती कोणाचा तरी वेध घेत होती, कोणीतरी असं जे फक्त तिलाच दिसत असावं. काय झालंय स्नेहा? ती काहीच बोलली नाही. मग हळूच म्हणाली, मला चुकीचं वाटतंय. म्हणजे असं मला कधीच नाही वाटलंय. जरा सविस्तर सांगतेस का? हॉस्टेलमध्ये काय झालं होतं? डॉक्टरांनी विचारले. डॉक्टरांनी प्रश्न विचारता स्नेहाने क्षणभर मान खाली घातली. तिच्या ओठांवर हलकसं पण अनैसर्गिक स्मित उमटलं, जणू ते तिचं नव्हतंच. ती हळू आवाजात बोलू लागली. डॉक्टर, पहिल्या दिवशी आरशात जे दिसलं ते मीच होते, पण दुसऱ्या दिवशी ते मला ओळखायला लागलं. डॉक्टर कुलकर्णी थोडेसे पुढे झुकले. काय म्हणायचंय तुला? ओळखायला लागलं म्हणजे? स्नेहाने डोळे उचलले आणि पहिल्यांदाच थेट डॉक्टरांच्या डोळ्यात पाहिलं. तो मला माझ्या नावाने हाक मारायचा. माझ्या आईचं टोपण नाव, माझ्या लहानपणीचं भीतीचं स्वप्न, सगळं त्याला माहीत होतं डॉक्टर. ही सगळी माहिती फक्त मलाच माहीत होती. त्या क्षणी डॉक्टरांच्या हातातली पेन थरथरली आणि स्नेहा पुढे बोलली. तो म्हणायचा, स्नेहा, बाजूच्या मुलीला पकडायचं का? मज्जा करूया. स्नेहाने ते वाक्य उच्चारताच क्लिनिकमधील हवा जड झाली. डॉक्टर कुलकर्णी क्षणभर गप्प राहिले. हा वाक्यप्रयोग, ही भाषा एका तरुण मुलीची नव्हतीच. स्नेहा, डॉक्टरांनी आवाज संयमात ठेवला. असं बोलायचं तुला कोणी शिकवलं? क्षणात स्नेहाचा चेहरा बदलला. डोळे मोठे झाले, ओठ तिरपे वाकले आणि ती हसली. ते हसू स्नेहाचं नव्हतं. शिकवलं, मी शिकवला. तिचा आवाज जड झाला. वडील दचकून उभे राहिले. स्नेहा? पण तिने वळूनही पाहिलं नाही. डॉक्टर कुलकर्णी यांनी थेट प्रश्न विचारला, तू कोण आहेस? मी स्नेहा. का? काय झालं डॉक्टर? स्नेहाचा आवाज पुन्हा आधीसारखा झाला होता. आता काय झालं? तू काय म्हटलीस? कुठे काय? मी म्हणाली की तो मला म्हणायचा की बाजूच्या मुलीला पकडूया. स्नेहा शांतपणे म्हटली. नाही, यानंतर तू काहीतरी शिकवलं असं म्हटलीस. वडील घाबरत म्हटले. नाही, मला तसं बोललेलं काही आठवत नाही. डॉक्टर कुलकर्णी क्षणभर स्तब्ध झाले. रुग्ण काही क्षणात पूर्णपणे वेगळ्या व्यक्तिमत्वात जात होता आणि पुन्हा काहीच आठवत नव्हतं. हे डिसोसिएटिव्ह आयडेंटिटी डिसऑर्डर असू शकतं असं मेडिकल स्पष्टीकरण होतं, पण त्या दुसऱ्या आवाजात एक विचित्र जाणीव होती. डॉक्टर कुलकर्णी यांनी स्नेहाच्या वडिलांना पाहिलं आणि शांत पण ठाम आवाजात ते म्हणाले, पाटील साहेब, तुम्ही थोडा वेळ बाहेर येता का? मला तुमच्याशी एकांतात काही बोलायचं आहे. वडील बाहेर गेले. दार बंद झालं. मागोमाग डॉक्टरही बाहेर आले. त्याने एका नर्सला स्नेहाशी तोवर गप्पा मारायला पाठवलं. डॉक्टर कुलकर्णी खुर्चीत बसले. क्षणभर डोळे मिटले आणि मग त्यांनी बोलायला सुरुवात केली. सर्वात आधी मी डॉक्टर म्हणून बोलतो. ते म्हणाले, स्नेहाच्या लक्षणांवरून डिसोसिएटिव्ह आयडेंटिटी डिसऑर्डर DID किंवा ॲक्यूट सायकोसिसची शक्यता आहे. आरशाशी बोलणं, वेगळ्या आवाजात बोलणं, काही वेळा स्वतःलाच आठवण न राहणं, वेगळं वागणं, हे सगळं मनावर झालेल्या तीव्र ताणामुळे किंवा दडपलेल्या भीतीमुळे घडू शकतं.
हॉस्टेलमध्ये एकटेपणा, नवीन वातावरण, झोप न होणं, भीतीदायक अनुभव हे सगळं तिच्या मनावर परिणाम करू शकतं. वडील थोडे सावरले. म्हणजे सगळं आजारामुळेच आहे का? त्यांनी विचारलं. डॉक्टर कुलकर्णी क्षणभर थांबले. पाटील साहेब, डॉक्टरांचा आवाज थोडा गंभीर झाला. मी आजपर्यंत हजारो रुग्ण पाहिलेत, पण काही गोष्टी फक्त मेडिकलमध्ये बसत नाहीत. त्या ह्या मानवी जगाबाहेरच्या गोष्टी आहेत. तुम्ही स्पष्ट बोलता का? वडील म्हणाले. मी असं म्हणतोय की ही केस फक्त मेडिकलही असू शकते आणि मेडिकलच्या पलीकडचीही असू शकते. डॉक्टर कुलकर्णी खुर्चीतून थोडे पुढे झुकले. आवाज शांत होता, पण त्यात एक गंभीर इशारा लपलेला होता. आपण 2 गोष्टी एकत्र करू, ते म्हणाले. वडील लक्ष देऊन ऐकत होते. पहिली, औषधोपचार आणि निरीक्षण. स्नेहाला वेळच्या वेळी औषधं दिली जातील. तिची झोप पूर्ण झाली पाहिजे. तसेच रात्री ती कधीही एकटी राहणार नाही याची काळजी साऱ्यांनी घ्यायला हवी. वडिलांच्या भुवया नकळत वर गेल्या. दुसरी गोष्ट, डॉक्टर पुढे बोलले. पुढचे काही दिवस तुम्ही फक्त उपचार करायचे नाहीत, तिला पाहायचं आहे. झोपेत ती काही बोलते का? आवाज बदलतो का? अचानक तिला आरशाकडे ओढल्यासारखं काही जाणवतं का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, असे प्रसंग घडतात का जे तिला नंतर अजिबात आठवत नाहीत? डॉक्टर कुलकर्णी थोडा वेळ थांबले. वडिलांच्या चेहऱ्यावरची घालमेल त्यांच्या लक्षात आली होती. त्यांनी आवाज अधिक मृदू केला, पण शब्द अधिक ठाम झाले. पाटील साहेब, एक गोष्ट अगदी स्पष्ट सांगा. घरात स्नेहाच्या खोलीत आरसा आहे का? वडील क्षणभर गप्प झाले. हो आहे, कपाटाला लावलेला मोठा आरसा आहे. डॉक्टर कुलकर्णी यांनी मान हलवली. आजपासून तो आरसा काढून टाका, किमान काही काळासाठी, आणि तिच्या खोलीत कोणताही आरसा राहू देऊ नका. वडील दचकले. डॉक्टर, हा मेडिकल ट्रीटमेंटचा भाग आहे का? डॉक्टर कुलकर्णी थेट त्यांच्या डोळ्यात पाहत म्हणाले. काही गोष्टी मेडिकल असतात आणि काही गोष्टी प्रिकॉशन असतात. त्या एका वाक्यात खूप काही लपलेलं होतं. त्या रात्री स्नेहाच्या खोलीतला आरसा काढून ठेवण्यात आला. आई तिच्या जवळ झोपली. वडील बाहेरच्या खोलीत झोपले. पहिली रात्र शांत गेली. दुसऱ्या रात्री साधारण 3च्या सुमारास आईला स्नेहाच्या तोंडातून हसण्याचा आवाज आला. आई दचकून उठले. स्नेहा बाळा, स्वप्न पडलं का? स्नेहाने डोळे उघडले, पण आईकडे पाहिलंच नाही. ती छताकडे टक लावून पाहत होती. भूक लागली. ती एवढंच म्हणाली. आई थोडी सावरली. आता कसली भूक लागली का? रात्रीचे 3 वाजतायत, ती हळूच म्हणाली. क्षणभर शांतता होती. मग स्नेहाचा आवाज आला. नॉनव्हेज हवंय. आई हे ऐकून गोंधळली. काय बोलते स्नेहा? आणि तुझ्या आवाजाला काय झालं? आणि एवढ्या रात्री तुला नॉनव्हेज खायचंय? स्नेहा एकटक भिंतीकडे बघत होती. हळूहळू तिचे डोळे बंद झाले. झोपली एकदाची असं म्हणून आई सुद्धा झोपी गेली. अचानक काहीतरी आवाज झाला. तो ऐकून आई दचकून जागी झाली. आईने स्नेहाच्या जागेकडे बघितले तर ती तिच्या जागेवर नव्हती. स्नेहा, हळू आवाजात हाक मारत आई उठली. घरात अंधार होता. स्वयंपाकघराच्या दिशेने मंदसा आवाज येत होता, जणू कोणीतरी काहीतरी कुरतडत होतं. आईच्या काळजात धस्त झालं. ती हळूच किचनकडे गेली. लाईट लावायची तिची हिंमतच झाली नाही. बाहेरूनच तिने आत डोकावून पाहिलं आणि तिचा श्वासच अडखळला. स्वयंपाकघराच्या जमिनीवर स्नेहा बसली होती. केस विस्कटलेले होते. पाय गुडघ्याशी दुमळलेले होते. तिच्या हातात काहीतरी हालचाल करत होतं. फ्रीजच्या बाजूला एका मोठ्या पालीचा सुळसुळणारा आवाज येत होता. स्नेहाच्या हातात जिवंत पाल होती. आईच्या तोंडून किंचाळी फुटायच्या आधीच स्नेहाने मान वळवली. त्या अंधुक प्रकाशात तिचे डोळे, बापरे, ते डोळे स्नेहाचे नव्हतेच. ती हसली. हळूहळू, अतिशय विचित्र पद्धतीने, आणि पुढच्याच क्षणी तिने त्या पालीचं डोकं तोंडात घातलं. स्नेहा, आई किंचाळली. पण स्नेहा थांबली नाही. चावताना दातांचा कचाकच असा आवाज आला, हाडं मोडल्यासारखा. पालीची शेपटी तडफडत खाली पडली आणि स्नेहाच्या ओठांवर रक्तासारखा काळपट थर पसरला. ती घास चघळत होती, अगदी शांतपणे, जणू हे तिचं रोजचं जेवण होतं. आई थरथरत मागे सरकली. तिच्या पायाखालची जमीनच सरकली होती. देवा, ही माझी मुलगी नाही. तिच्या तोंडातून शब्द फुटले. अहो अहो, उठा ना. स्नेहा बघा कशी करते. बाहेरच्या खोलीत झोपलेले वडील धावतच आले.
त्यांनी समोरचं दृश्य पाहिलं आणि ते क्षणभर थिजले. स्नेहा जमिनीवर बसलेली होती. तिच्या हातात अजूनही त्या पालीचे अवशेष होते. चेहऱ्यावर विचित्र समाधान होतं. डोळे अर्धवट मिटलेले होते आणि ओठांवर तेच अनैसर्गिक हसू दिसत होतं. ती वडिलांकडे बघून हसत होती. बाळा, माझ्याकडे ये, त्यांनी हळू आवाजात म्हटलं. तिला उचलायचा प्रयत्न करत ते पुढे सरसावत म्हणाले, घाबरू नकोस, बाबा आहेत ना इथे. पण जसं त्यांनी स्नेहाचा हात पकडला तसं स्नेहाने अचानक जोरात झटका दिला. इतकी ताकद की वडील 2 पावलं मागे ढकलले गेले. तिचे डोळे बदलले होते. दात किंचित बाहेर आले होते. जिबल्या चाटत ती आता आईवर हल्ला करणार होती. तोच वडिलांनी देव्हाऱ्यातली पवित्र माळ बाहेर काढली आणि तिच्यावर भिरकावली. त्यावेळी आगीचा चटका लागावा तशी स्नेहा ओरडून मागे सरकली. ती त्या माळेच्या स्पर्शाला एवढी जास्त घाबरली होती की माळेपासून फुटभर दूर उडी मारून ती कोपऱ्यात उभी राहिली. आई रडत रडत देव्हाऱ्यापाशी बसली. अहो, ही आपली स्नेहा नाही, काहीतरी वेगळंच आहे. वडिलांनी कापऱ्या आवाजात डॉक्टर अनिरुद्ध कुलकर्णी यांना फोन लावला. फोन उचलताच डॉक्टर म्हणाले, पाटील साहेब, मला अंदाज होता, पण आता वेळ नाही. स्नेहाला लगेच माझ्याकडे घेऊन या आणि ऐका, घरात कुठेही आरसा असेल तर तो पूर्णपणे झाकून ठेवा. त्या रात्रीच स्नेहाला डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये आणण्यात आलं. स्नेहा आता पूर्णपणे शांत होती. इतकी शांत की ती भयंकर वाटत होती. ती एकटक समोरच्या भिंतीकडे पाहत होती. जणू तिथे काहीतरी तिला दिसत होतं. पाटील साहेब, माझा पूर्ण विश्वास आहे की हा प्रकार मेडिकल क्षेत्राच्या आवाक्याच्या बाहेरील आहे, पण शेवटचा एक प्रयत्न म्हणून मी हा उपचार करून बघतोय. त्यांनी नर्सला बाहेर जाण्याचा इशारा केला. रूममध्ये आता फक्त 4च जण होते, डॉक्टर, आई, वडील आणि स्नेहा. डॉक्टरांनी एक पेंडुलम हातात घेतला, स्नेहाच्या डोळ्यांसमोर धरला आणि हळू आवाजात ते बोलू लागले, स्नेहा, मी डॉक्टर अंकल बोलतोय, माझा आवाज ऐकू येतोय? काही वेळ स्नेहा गप्पच राहिली. स्नेहा, आवाज येतोय? बाळा, तू बोलू शकतेस. तू त्याच्यापेक्षा खूप जास्त शक्तिशाली आहेस, कारण हे शरीर तुझं आहे. अचानक स्नेहाच्या डोळ्यांची बुबुळं हलली आणि दुसऱ्याच क्षणी तिने हुंदका सोडला. पप्पा, तो मला घेऊन जाणार आहे, मला वाचवा. स्नेहा, बाळा, घाबरू नकोस, आई रडत म्हणाली. डॉक्टर कुलकर्णी यांनी ताबडतोब हात उंचावून त्यांना थांबवलं. नको, आता कोणीही तिला स्पर्श करायचा नाही. त्यांचा आवाज शांत होता पण ठाम होता. पेंडुलम अजूनही स्नेहाच्या डोळ्यांसमोर हळूहळू हलत होता. स्नेहा, माझ्याकडे बघ, डॉक्टर हळू आवाजात बोलत होते. तो तुला घेऊन जाऊ शकत नाही, कारण तू त्याला परवानगी दिलेली नाहीस. त्याच क्षणी स्नेहाचा आवाज पुन्हा बदलला. परवानगी? मला परवानगीची गरज नाही. आणि पुन्हा सगळ्यांसमोर तिचे डोळे किंचित थरथरले. काहीतरी बदललं. एक मात्र स्पष्ट झालं की ती स्नेहा नव्हती. डॉक्टरांनी पटकन नर्सला बोलावलं आणि स्नेहाचे हात पाय त्या चेअरला बांधण्यास सांगितले. तिच्या मदतीला वडीलही धावून गेले. स्नेहामध्ये आणखी परिवर्तन होण्याअगोदर तिला बांधणे गरजेचे होते. कसे तरी त्यांनी तिला घट्ट त्या चेअरला बांधले, पण तोवर स्नेहाचे रूप पूर्णपणे बदलले होते. दात किंचित बाहेर आले होते. डोळ्यांची बुब्बुळं जणू गायब झाली होती आणि डोळे पूर्ण पांढरे दिसत होते. डॉक्टर स्वतः घाबरले होते. पाटील साहेब, आता तरी तुम्हाला खात्री झाली ना? हा प्रकार भूतबाधेचा आहे. स्नेहाला डॉक्टरांची नाही तर देवाची गरज आहे. वडिलांच्या डोळ्यात पाणी तरळलं. डॉक्टर, मग आता काय करायचं? माझी मुलगी वाचेल ना? डॉक्टर कुलकर्णी थोडा वेळ शांत राहिले. मग त्याने अत्यंत गंभीर आवाजात सांगितलं, तिला इथे थांबवणं धोक्याचं आहे. औषधं, इंजेक्शन, थेरपी काही यावर परिणाम करत नाहीये. आता एकच मार्ग आहे. कोणता डॉक्टर? वडील जवळजवळ विनवणीच्या सुरात म्हणाले. श्री क्षेत्र गाणगापूर. हे नाव उच्चारताच डॉक्टरांनी डोळे क्षणभर मिटले. दत्तगुरूंचं स्थान आहे ते. तिथे जे घडतं ते मी मेडिकल जर्नलमध्येही वाचलेलं नाही, पण प्रत्यक्ष अनुभवलेल्या लोकांकडून ऐकलं आहे. आईने घाबरून विचारलं, पण डॉक्टर, खरंच तिथे फरक पडतो का? डॉक्टर कुलकर्णी यांनी हळूच मान हलवली. दत्तगुरूंचा महिमा असा आहे की जेव्हा माणसाची बुद्धी, विज्ञान आणि शक्ती संपते तेव्हा दत्त चुरतात. गाणगापूरमध्ये हजारो वर्षांपासून अशी श्रद्धा आहे की दत्तगुरू स्वतः तिथे वास करतात. भूतबाधा, ग्रहदोष, अनाकलनीय त्रास या सगळ्यांपासून मुक्ती तिथे मिळते. असे असंख्य अनुभव आहेत. ते पुढे म्हणाले, तिथे औदुंबर वृक्ष आहे. त्या औदुंबराला प्रदक्षिणा घालणं, गुरुचरित्राचं पठण आणि दत्तांच्या चरणी शरण जाणं, या गोष्टींना एक वेगळीच शक्ती आहे.
जे शरीर चुकीच्या शक्तीने व्यापलं आहे ते तिथे जास्त वेळ टिकू शकत नाही असं मानलं जातं. त्याच क्षणी स्नेहा जोरात किंचाळली. नको, मला तिथे नका नेऊ. तिचा आवाज वेगळाच होता, रागाने भीतीने भरलेला होता. स्नेहा माझं झाड आहे, मला कोणीही अडू शकत नाही. डॉक्टर कुलकर्णी वडिलांकडे पाहून ठामपणे म्हणाले. पाटील साहेब, ऐकलत ना, ही स्नेहा बोलत नाहीये आणि हेच सर्वात मोठं लक्षण आहे. आताच तिला गाणगापूरला घेऊन जा, उशीर करू नका आणि लक्षात ठेवा, वाटेत किंवा तिथे पोहोचल्यानंतरही स्नेहाला कोणत्याही आरशासमोर जाऊ देऊ नका. वडिलांनी डोळे पुसले, हात जोडले आणि म्हणाले, डॉक्टर, माझ्या मुलीसाठी देवाकडेच आता शेवटची आशा आहे. डॉक्टर कुलकर्णी शांतपणे म्हणाले. देव नाही पाटील साहेब, देवांचे देव. कारण दत्तगुरू हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिघांचं एकत्रित रूप मानलं जातं. निर्माण, पालन आणि संहार तिन्ही शक्ती एकाच ठिकाणी, आणि जिथे दत्त आहेत तिथे कोणतीही नकारात्मक शक्ती टिकू शकत नाही. डॉक्टर अनिरुद्ध कुलकर्णी आणि स्नेहाच्या वडिलांना गाणगापूरला पोहोचल्यावर जे वातावरण त्यांना अनुभवायला मिळालं ते शब्दात सांगणं कठीण आहे. तिथला माहोल पूर्णपणे वेगळा होता. जणू भौतिकतेच्या पलीकडे काहीतरी सामर्थ्य अस्तित्वात आहे असं जाणवत होतं. श्री क्षेत्र गाणगापूर हे दत्तात्रयांचं गुरुस्थान आहे, जिथे श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी समाधी घेतली आणि भक्तांना त्रिदेव स्वरूपाचा आशीर्वाद दिला असं मानलं जातं. या धरणीत भक्ती, शांती आणि तीव्र आध्यात्मिक ऊर्जा अशी एक अद्वितीय एकात्मता आहे, जिचा अनुभव हजारो भाविकांनी घेतला आहे. भक्तांची श्रद्धा अशी आहे की येथे भूतबाधा, ग्रहदोष आणि मानसिक त्रास यासारख्या दुश्मनी शक्तींवर प्रभूची कृपा कार्य करते आणि लोकांना मुक्ती मिळते. स्नेहाला मंदिराच्या परिसरात घेऊन जाण्यात आलं. तिथलं वातावरण अजून गडद आणि तीव्र वाटू लागलं. मंद, खूप मंद प्रकाश, सुगंधित धूपबत्तीने व्यापलेलं स्थान आणि दूरवरून मंत्रोच्चारांचा आवाज ऐकू येत होता. भक्त प्रार्थना करत होते, काही लोक पारायणाला बसले होते, तर काही अखंड दत्त मंत्राचे जप करत होते. मंदिरात मध्यान्हाच्या आरतीच्या वेळेस, विशेषतः गुरुवारी किंवा मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी, काही लोकांची अशी स्थिती होती की ते जोरजोरात ओरडत, रडत, भिंतीवर चढत किंवा मंदिराच्या खांबावर लटकत त्यांची बाधा बाहेर येण्याचा प्रयत्न करत होती. अशी अवस्था पाहणं तिथे कोणासाठीही नवीन नव्हतं. गाणगापूरमध्ये येणाऱ्या सेवेकऱ्यांनी आणि पुजाऱ्यांनी हे असंख्य वेळा अनुभवलं होतं. कुणी अचानक जमिनीवर लोळण घ्यायचं, कुणी दत्तगुरूंच्या नावाचा उच्चार ऐकताच बेशुद्ध पडायचं, तर कुणी आरती सुरू होताच किंचाळत मागे सरकायचं. भक्त सांगतात की ज्या क्षणी गुरुचरित्राचं पठण सुरू होतं त्या क्षणी बाधित व्यक्तीच्या अंगात असलेली नकारात्मक शक्ती अस्वस्थ होते, कारण त्या शब्दातच एक वेगळीच दैविक कंपन शक्ती असते. औदुंबराच्या सावलीत उभं राहिलं तर काही लोकांना अंगातून घाम फुटतो, थरथर कापायला लागतं, कारण श्रद्धेनुसार त्या औदुंबरातच दत्तगुरूंचा वास आहे. स्नेहाला जसं मुख्य मंदिराच्या पायऱ्यांवर आणलं तसं तिचं शरीर अचानक ताठ झालं. आतापर्यंत शांत असलेली स्नेहा अचानक जोरात किंचाळली. ती किंकाळी ऐकून आजूबाजूचे लोक क्षणभर थांबले. तिचे डोळे पुन्हा बदलले. आवाज खरजातला झाला. नको, मला आत नेऊ नका, इथे जळतंय. ती दोन्ही पाय रोवून उभी राहिली होती. इतकी ताकद तिला कुठून येते हे वडिलांना कळत नव्हतं. 4 माणसांनी मिळून तिला धरून ठेवलं. पुजाऱ्यांनी शांतपणे दत्तगुरूंचा जयघोष सुरू केला. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. हा घोष जसा जसा वाढत गेला तसं स्नेहाचं अंग थरथरायला लागलं. तिच्या तोंडातून रडणं, हसणं, ओरडणं एकाच वेळी बाहेर पडत होतं. जणू 2 अस्तित्व एकाच शरीरासाठी झगडत होती. औदुंबराच्या जवळ नेताच ती अक्षरशः जमिनीवर कोसळली. डोकं जोरात मागे वाकलं, डोळे पांढरे झाले, पाठीला बाक आला. तिच्या तोंडून अस्पष्ट शब्द बाहेर येत होते, पण त्यात राग आणि भीती दोन्ही मिसळलेले होते. पुजाऱ्यांनी तिच्या डोक्यावर पवित्र तीर्थ शिंपडलं, भस्म लावलं आणि गुरुचरित्रातील काही ओव्या मोठ्याने म्हणायला सुरुवात केली. त्या क्षणी स्नेहाच्या तोंडून एक भयानक किंकाळी निघाली आणि मग अचानक ती शांत झाली. ती शांतता भीतीदायक होती. काही सेकंद स्नेहा अगदी निर्जीव असल्यासारखी पडून होती. वडिलांचे हात थरथरत होते. आईच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते आणि मग स्नेहाने हळूच डोळे उघडले. तिच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, ते विचित्र हसूही नव्हतं, फक्त गोंधळ होता आणि थकवा होता. पप्पा, आपण कुठे आलोय? तो प्रश्न ऐकताच वडील अक्षरशः कोसळले. त्यांनी तिला घट्ट मिठीत घेतलं. स्नेहा बाळा, तू परत आलीस.
स्नेहाला हॉस्टेल, आरसा, तो दुसरा आवाज किंवा त्या रात्रीचं असं काहीच आठवत नव्हतं. तिला फक्त एवढंच आठवत होतं की ती खूप दिवस खूप घाबरलेली होती आणि आता पहिल्यांदाच मन शांत वाटत होतं. पुढचे 3 दिवस ती गाणगापूरमध्येच राहिली. रोज औदुंबराला प्रदक्षिणा, गुरुचरित्र पठण आणि दत्तगुरूंच्या चरणी नतमस्तक होणं हा तिचा रोजचा नियम बनला. त्या काळात एकदाही तिला किंचाळी, वेगळा आवाज किंवा विचित्र वागणूक दिसली नाही. डॉक्टर अनिरुद्ध कुलकर्णी सांगतात, मेडिकल सायन्स म्हणून माझ्याकडे त्या घटनेचं पूर्ण स्पष्टीकरण नाही, पण डॉक्टर म्हणून जेव्हा रुग्ण बरा होतो तेव्हा कारणापेक्षा परिणाम महत्त्वाचा असतो. आणि गाणगापूरहून परत आल्यावर स्नेहा पूर्णपणे नॉर्मल झाली. औषधं हळूहळू बंद केली आणि आज ती सुखरूप आयुष्य जगते. ते पुढे एवढंच म्हणाले, त्या दिवसानंतर मी विज्ञानावरचा विश्वास सोडलेला नाही, पण हे नक्की मान्य केलं आहे की या जगात काही गोष्टी अशा आहेत ज्या विज्ञानाच्या पलीकडे आहेत. आणि कधी कधी माणसाला वाचवण्यासाठी फक्त औषध नाही तर श्रद्धाही लागते. मित्रांनो, जर तुम्हाला अशा खऱ्या घटनांवर आधारित रहस्यमय, थरारक आणि अंगावर शहारे आणणाऱ्या कथा ऐकायला आवडत असतील तर आताच आपल्या अघोरी भयकथा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.